तोपर्यंत मी एक तुम्हाला क्वेश्चन विचारतो, क्वेश्चनचं उत्तर सांगा. माझे क्वेश्चन मग माहिती आहे तुम्हाला कसे असतात है ना, म्हणजे असे काय म्हणतात त्याला आपण, असे जोकसारखे वगैरे नसतात. त्याच्यात मिनिंग असते, ते एक सटीक मिनिंग, ज्या पद्धतीचा मी अप्रोच देण्याचा प्रयत्न करतो त्या पद्धतीचं ते मिनिंग असतं त्याच्यामध्ये. प्रश्न काय आहे, प्रश्न काय व्यवस्थित आहे का? प्रश्न ऐकला त्याच्यानंतर खूप विचार करायचा आणि मग उत्तर द्यायचं. इफ आय किल समवन, व्हॉट विल हॅपन टू मी? इफ आय किल समवन, व्हॉट विल हॅपन टू मी? जर मी एखाद्याला मारलं, एखाद्याला किल केलं, एखाद्याला मारलं तर माझ्यासोबत काय होईल? उत्तर काही असू शकते, सांगा तुम्ही फक्त. सांगा सांगा. नंतर आपल्यासोबत पण तसं घडेल. ओके, आणखी? मी मारलं एखाद्याला, हां, अटक होईल. जर मला तुम्ही प्रोसिक्युटेड होईल, समजा कोर्टामध्ये जाऊ शकतो, मला पोलीस अरेस्ट करू शकतं. हां, आणखी? हां हां, ओके, पश्चाताप होऊ शकतो एक, है ना तुमचं? काय नेमकं पॉसिबिलिटी काय, किंवा मी जर एखादा मारलं तर काय होईल? त्याचा उद्देश काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. आणखी? ओके, म्हणजे समजा रिव्हेंज घेण्यासाठी, रिव्हेंज घेण्यासाठी आहे ना? चुकून झाले असेल तर, मी एखाद्याला मारलं चुकून झाले असेल तर. ओके, आणखी? हे कशावर ठरतंय? हां, म्हणजे चुकीने झालं तर. ओके, ठीक. म्हणजे असे बरेच सारे पॉसिबल आन्सर्स त्याचे आहेत, आहे की नाही? किंवा असं झालं, तसं झालं, तसं झालं. तर मी क्वेश्चन काय विचारला होता की इफ आय किल समवन, व्हॉट विल हॅपन टू मी? जर मी एखाद्याला मारलं तर माझ्या सोबत काय होईल? माझ्याबद्दल काय होणार आहे? जर असं म्हटलं मी, बघा, मी जर असं म्हटलं की मी एका टेररिस्टला मारलं तर माझ्यासोबत काय होईल? मी पनिश होईल का? मला रिवॉर्ड मिळेल ना, 10 लाख 15 लाख मला रिवॉर्ड मिळेल. मग हे कशावर ठरते? मी एखाद्या चोराला मारलं, त्याच्या डोक्यावर, डाकूला मारलं, त्याच्या डोक्यावर 10 लाखाचं बक्षीस आहे. किती? 10 लाखाचं बक्षीस आहे. त्याला जर मारलं तर माझ्यासोबत काय होईल? मला ते बक्षीस पण मिळेल. हा, काय म्हणतं माहिती आहे का? इट्स डिपेंड. मी काय म्हटलं तुम्हाला, पहिलेच विचारलं, मी तुम्हाला पहिले सांगितलं. हां, बघा, माझं म्हणणं माहिती आहे का, मी तुम्हाला पहिले सांगितलं की माझा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असाच मी जनरल विचारलेला नाही आहे. त्याच्यामागे तुमचं क्वेश्चनला आन्सर करण्याचं जे काही तुमचं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे तो चेक केला जाऊ शकतो तिथं. समजलं? तर त्या गोष्टी ठरत नाही. ऍक्ट ऑफ किलिंग इज नॉट डिसाइड व्हॉट विल हॅपन टू मी. इंटेन्शन ऑफ किलिंग, काय? इंटेन्शन ऑफ किलिंग इज डिसाइड व्हॉट टू हॅपन टू मी. व्हॉट इज हॅपन टू मी, माझ्यासोबत काय होईल हे माझं इंटेन्शन आहे. तुम्ही कसं उत्तर देऊन दिलं की तुम्ही प्रोसिक्युटेड होणार, तुम्ही असं होणार, तुम्ही तसं होणार, तुम्ही तसं होणार, असं नाही. का बरं? तर माझं काय होईल? माझं इंटेन्शन चेक करावं लागेल. जर मी टेररिस्टला मारलं तर, एखादा व्यक्ती शूट आउट करते, 50 लोकांना मारून टाकलाय त्यांनी, 50 लोकांना मारलंय, आणि मग काय झालंय? मी त्या व्यक्तीला मारलं पॉइंट ब्लँकनी, त्या व्यक्तीला मारलं, तर माझ्यावर काय होईल? काहीच नाही, मला रिवॉर्ड मिळेल. मला रिवॉर्ड मिळेल ना. मग माझा क्वेश्चन काय होता? माय क्वेश्चन रिमेन सेम. काय? इफ आय किल समवन, व्हॉट विल हॅपन टू मी? जर मी एखाद्याला मारलं तर माझ्यासोबत काय होईल? म्हणजे तुम्ही विचार केला की तुम्ही मारलं तर तुम्ही काय माहिती का, तुम्ही सिच्युएशन बघितली नाही ना, माझं इंटेन्शन बघितलं नाही कशाचं आहे. तुम्ही काय केलं? रिफ्लेक्ट झाला,
एक्झॅक्टली उत्तर देऊन दिलं की नाही तुम्ही प्रोसिक्युटेड होणार, तुम्हाला कोर्ट पकडणार, तुम्हाला पोलीस पकडून देणार, असे बरेच सारे तुमचे उत्तर आले, तर ह्या गोष्टी ठरवतील का? नाही. काय ठरवेल मग? माझं इंटेन्शन ठरवेल ना, मी कोणाला मारलं है ना, मी कोणाला मारलं ते. तर या पद्धतीचं माहिती आहे का, हे एक लॉजिकल क्वेश्चन्स आहेत. हे लॉजिकल क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. सेम असाच असेल असं नाही, काही पण तुमची विचार करण्याची शक्ती, तर्क करण्याची शक्ती कशी असली पाहिजे? त्या पद्धतीची असली पाहिजे की माहिती आहे का, कॉन्टॅक्ट लक्षात घ्या त्या याचा, कशाचा, जो काही प्रश्न विचारला मी त्याचा कॉन्टॅक्ट लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अदरवाईज काय होईल माहिती आहे का, तुम्ही कसं इनमॅच्युअर उत्तर दिल्यासारखं होईल. ते इमॅच्युअर जे उत्तर आहेत तुमची की नाही तशा दिल्यासारखं होईल. मग तशी नाही द्यायची आपल्याला मॅच्युअर्ड आन्सर असलं पाहिजे. तर कारण माहिती आहे का, तुम्ही त्याच्या मागच्या गोष्टी लक्षातच नाही घेतल्या की नाही तुम्हाला प्रोसिक्यूट होईल, असं होईल तसं होईल, तुम्ही कोर्ट पोलीस वगैरे या गोष्टी नाही. माहिती आहे का, पहिले माहिती आहे का, क्वेश्चन लक्षात घेतला पाहिजे, क्वेश्चनची डिमांड पूर्ण झाली पाहिजे. म्हणून तुम्हाला क्वेश्चन पेपर का दिलेत मी सोडवण्यासाठी? कारण माहिती आहे का, तुम्ही क्वेश्चन्सवर थांबला पाहिजे. तुम्ही पहिले ती गोष्ट व्यवस्थित नीट ऐकली पाहिजे, नीट वाचली पाहिजे, नीट आत्मसात केली पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं उत्तर दिलं गेलं पाहिजे. हा क्वेश्चनच्या मागचा उद्देश माहिती आहे का. एव्हा UPSC मध्ये रिटर्न फॉर्मॅटमध्ये आहे, रिटर्न असतं माहिती तुम्हाला. हां, पेपर जो मेन्सचा पेपर आहे तो रिटर्न असतो. तिथं काय होतं माहिती आहे का, प्रश्न विचारला जातो. समजा तर मी काय म्हणतो, एनर्जी इंटरॅक्शन विथ द ॲटमॉस्फिअर अँड विथ अर्थ सरफेस फीचर सॉइल वॉटर अँड व्हेजिटेशन, हा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न विचारला समजा कोणी UPSCने प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देण्याचं माहिती आहे का, इंटरॅक्शन विथ द ॲटमॉस्फिअर हे सोडून ॲटमॉस्फिअर काय आहे याबद्दल लिहिणं हा मूर्खपणा आहे. समजलं का नाही समजलं? तुम्हाला काय असलं पाहिजे, त्या व्यक्तीला सर्वात जास्त मार्क्स आहेत, सर्वात जास्त त्या व्यक्तीच्या आन्सरला मार्क्स समजा 10 पैकी 7-8 मार्क्स त्याला आहेत, तो काय करेल, त्याला मार्क मिळतील ज्याला माहिती आहे का, ज्यांनी एनर्जी इंटरॅक्ट विथ ॲटमॉस्फिअर, कशा पद्धतीची एनर्जी इंटरॅक्ट होते ॲटमॉस्फिअर सोबत हे ज्या व्यक्तीने लिहिलं आणि त्यासोबत जे काही फीचर्स आहेत त्याच्यासोबत कशी इंटरॅक्ट होते हे ज्या व्यक्तीने लिहिलं त्याला सर्वात जास्त मार्क्स मिळतात. मग माझं म्हणणं माहिती का, तुम्ही क्वेश्चनची डिमांड पूर्ण केली गेली पाहिजे तुमच्याकडून. तुम्ही जर क्वेश्चनची डिमांड पूर्ण नाही केली ना तर मग गोष्टी शक्य नाही होत. मी तुम्हाला काय विचारलं, क्वेश्चन काय होता माझा, इफ आय किल समवन व्हॉट विल हॅपन टू मी. मी जर एखाद्याला मारलं तर माझ्यासोबत काय होईल, मी प्रोसिक्यूट होईल, मी असं होईल, मी तसं होईल, नाही ना. पहिली गोष्ट माहिती आहे का, ऍक्ट ऑफ किलिंग, त्यावेळीची ऍक्ट ऑफ किलिंग हे नाही ठरू शकत नाही. तुम्ही कसं काय गेस केलं की मला फाशीच होईल म्हणून? मी एखाद्याला रॉबरला मारलं, मी एखाद्या डाकूला मारलं, एखाद्या टेररिस्टला मारलं तर मला फाशी होणार नाही ना. मग हे कशावर ठरतंय, त्यावेळेचा जो काही इन्सिडेंट आहे त्याच्यावर नाही ठरत, काय इंटेन्शन काय, कोणाला मारलं हे ठरतं ना. मग या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं विचार करून द्यायला पाहिजे. समजलं? ठीक आहे. असे क्वेश्चन तुमच्या समोर राहतील याच्यानंतर पण. क्वेश्चन समजला का नाही, मी का फक्त असंच बोलून गेलो? आपण काय करायचं, हे तर बरेच सारे लोक नाहीत तरी आपण जाऊ समोर है ना. समोर जाऊ द्या, कारण ना पोर्शन पण आपला संपला पाहिजे. एनर्जी इंटरॅक्ट विथ ॲटमॉस्फिअर हे काल आपण बघितलं, त्याचा थोडासा ओव्हरव्ह्यू. मग बघा माझं माहिती आहे का, मी लेक्चर चालू करायच्या पहिले थोडासा ओव्हरव्ह्यू या कारणाने घेतो की त्याची पुढं समोर लिंक लागली पाहिजे. ठीक आहे, ओके. बघा आपण याच्यामध्ये काय बघितलं आपण याच्यामध्ये की एनर्जी इंटरॅक्ट विथ द ॲटमॉस्फिअर, याच्यामध्ये काय बघितलं आपण, एक मेकॅनिझम बघितलं. कोणतं? स्कॅटरिंगचं मेकॅनिझम बघितलं आणि ऍब्झॉर्प्शनचं मेकॅनिझम बघितलं. ऍब्झॉर्प्शन बघितलं आणि स्कॅटरिंग पण बघितलं, दोन्ही पण आपण ऍट अ टाइम बघितलेच. त्याच्यामध्ये आपण जे स्कॅटरिंग आहे ते स्कॅटरिंग 3 प्रकारे होते, रिले स्कॅटरिंग, मी स्कॅटरिंग आणि नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग. बरोबर आहे. ते कशावर डिपेंड आहे, ते डिपेंड कशावर, वेव्हलेंथ ऑफ द रेडिएशनवर डिपेंड आहे, अबंडन्स ऑफ पार्टिकल किती आहेत ॲटमॉस्फिअरमध्ये त्याच्यावर डिपेंड आहे, द डिस्टन्स अँड द रेडिएशन्स ट्रॅव्हल थ्रू द ॲटमॉस्फिअरमध्ये त्याचा ट्रॅव्हलिंग टाइम किती आहे त्याच्यावर पण त्याचं स्कॅटरिंग आणि ॲब्झॉर्प्शन डिपेंड आहे. या गोष्टी आपण तिथं बघितल्या, करेक्ट आहे.
अशाच पद्धतीने बघितलं ना. स्कॅटरिंग किती प्रकारची आहे? 3 प्रकारची. कोणती कोणती सांगा? रिले स्कॅटरिंग, दुसरी मी स्कॅटरिंग, तिसरी नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग. रिले स्कॅटरिंग म्हणजे कोणती? वेव्हलेंथच्या पेक्षा पार्टिकल कसे असतात? खूप छोटे असतात. खूप छोटे असतात. आता खूप शब्द यूज केला तर व्यवस्थित होते. खूप छोटे असतात, त्याला काय म्हणतो आपण? रिले स्कॅटरिंग. मी स्कॅटरिंग म्हणजे कोणती स्कॅटरिंग? ज्या पार्टिकलचे साईज ही वेव्हलेंथच्या साईजच्या इक्वल असते, सेम असते, समान असते, त्याला मी स्कॅटरिंग. नॉन सिलेक्टिव्ह स्कॅटरिंग, पार्टिकलची साईज मोठी असते रेडिएशनच्या साईज पेक्षा. याचं रिले स्कॅटरिंगचं उदाहरण सांगा. ऑक्सिजन मॉलिक्यूल, नायट्रोजन मॉलिक्यूल, जे काही मॉलिक्युल्स आहेत ते सोबतच डस्ट पार्टिकल, बारीक बारीक त्याच्याच आकाराचे डस्ट पार्टिकल, हे कशाचं उदाहरण आहे? रिले स्कॅटरिंगचं. रिले स्कॅटरिंग कुठं होते? टाइम पिरियड सांगा त्याला एकचा मला. रिले स्कॅटरिंग कुठं होते? अप्पर ॲटमॉस्फिअर मध्ये. आपल्याला याचं उदाहरण मी सांगितलं मी तुम्हाला रिले स्कॅटरिंगचं. आकाश ब्लू दिसतं, त्याचा पिरियडच मी सांगा मला. दुपारी जास्तीत जास्त रिले स्कॅटरिंग होते. दुपारी सर्वात जास्त रिले स्कॅटरिंग होते. का बरं? तर आकाश